फक्त 10 मिनिटात तयार होणाऱ्या झणझणीत आणि खमंग सुक्या माकल्या. ना जास्त कटकट, ना जास्त साहित्य आणि चव अशी की तांदळाची भाकरी सुद्धा लगेच संपेल. तुम्ही अशा झणझणीत आणि खमंग चवीच्या सुक्या माकल्या कधी खाल्ल्या आहेत का? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या सुक्या माकल्यांची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी सुक्या माकल्या घेतलेल्या आहेत. आता या माकल्या आपल्याला वेळीवर कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी माकल्या कट करून घेतलेल्या आहेत. आता या माकल्या आपल्याला 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. आता या माकल्या गरम पाण्यातच का भिजत ठेवायच्या? तर ह्या माकल्या पूर्णपणे वाळलेल्या असतात. गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवल्या की त्या मऊ होतात आणि पटकन शिजतात. तसेच जास्तीचं मीठ सुद्धा कमी होतं. धूळ किंवा वाळवताना जी घाण लागलेली असते ती सुद्धा निघून जाते. गरम पाण्यामुळे जो तीव्र वास असतो म्हणजेच उग्रपणा असतो तो सुद्धा कमी होतो. आता या माकल्या 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजतात तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेणार आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी एका बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतले आहेत. तसेच 20 ते 25 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता लगेच आपण सुक्या माकल्या बनवायला घेणार आहोत. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घातल्यामुळे कोणत्याही फिशचा उग्रपणा हा कमी होतो. तसेच फिश रेसिपी बनवताना लसणाचा वापर हा जास्त करायचा आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा परतवून झालेला आहे. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथे मी गॅसची आच मोठी ठेवलेली आहे. पुढच्या 2 मिनिटातच तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. मसाले घालताना इथे मात्र मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. कारण गॅसची आच जर का मध्यम किंवा मोठी ठेवली तर मसाले जळू शकतात. आता हे मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाण्यामध्ये भिजवलेल्या सुक्या माकल्या घालायच्या आहेत. सोबतच बटाट्याचे काप घालायचे आहेत. आता इथे तुम्हाला वांग्याचे काप घालायचे असतील तरी देखील घालू शकता. आता या सुक्या माकल्या आणि बटाटा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. आता या माकल्या आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्याकरिता मी कढईवर झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून आपण या माकल्या वाफेवर शिजवून घेणार आहोत. फार जास्त काही वेळ लागणार नाही. साधारण 7 ते 8 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि झाकणातील जे गरम पाणी आहे वाफेवरचं ते कढईमध्ये ओतून व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आता इथे बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे. आता लगेच आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपल्या खमंग आणि झणझणीत सुक्या माकल्या बनवून तयार आहेत. या माकल्या तांदळाच्या भाकरीसोबत तसेच भातासोबत सुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.